रामायण में आपने देखा होगा वो कुंभकर्ण चित्तोड नगरी आलोय चित्तोड मध्ये. एक 5 मिनिटात पोहोचन. 4:22 झालेत. गाईड भेटलाय 200 रुपये म्हणतोय. बघू. आम्ही गाडावरती आता गाडी लावली पार्किंगला. गाईड आला आमच्या मागे मागे. एक गाईड आलाय. चला म्हणतो. मराठी आती मैं मराठी पार्टी को भी घुमाता हूँ. इसमें गाइड होंगी वो मेरे भैया. मेरा नाम है धर्मेंद्र सिसोदिया. आप आए हो शक्ति भक्ति ताक बलिदान की सोड़ी देवी में आपका हार्दिक स्वागत है. मैं यहाँ का लोकल गाइड हूँ. आपको पूरी स्टे बता के देंगे है ना. ये जो आप देखो ये कुमशम टेम्पल है. इसके पास में ही मीराबाई का टेम्पल है. यहाँ पर ही मेरा विक्रमादित्य ने दिया था. आपने सुना होगा विक्रमादित्य ने उनको जेल दिया गया था. मीराबाई जो को डैमेज करता है भरा अवतार मूर्ति को डैमेज करता है. भगवान विष्णु के 9 अवतार होते हैं. तीसरा अवतार भरा अवतार होता है. उस मूर्ति को डैमेज करता था. एलिमिनेट कराया था. वापस इस समय मूर्ति बैठी थी राधा कृष्ण बलराम. इसके सामने फोटो वगैरे काढून झालं. तो माहिती सांगतोय. गाईड सोबत फिरतो आम्ही. 6 वाजता बंद होणार इकडे. 5:10 झाले. मंदिर आहे ब्रह्मा विष्णू महेशचं. 3 मूर्त्या सोबत आहे त्या मंदिरात. हम किधर आए हैं बता रहे हैं हमको. हम इधर आए हैं. सामने जो आपको पहाड़ी दिख रही है देखो उसका बीच में उसका मुंह है. बीच में पेट है. उसका एक पैर है. उसका एक हाथ. वो रामायण में आपने देखा होगा वो कुंभकर्ण. इसका आकार में बनी हुई पहाड़ी है. वैसे लोग तोड़ तोड़ा कर विधवा औरतें छोटे बच्चे. ये तो पानी सो रहा था कि ना जब यहाँ तक आ जाएगा पानी फुल भर. अभी इसको थोड़ी देर बाद बंद कर दिया जाएगा. ये है बहुत मजबूती वाला दरवाजा है. इसको कहते हैं सूरज किले. निघाले होता सावरा शेटला. चित्तोडगड झालंय फिरून. चाललोय आता सावरा शेटला. एक 35 मिनिटं दाखवते जायला. आलोय सावरा शेटला. इथून एंट्री आहे. पार्किंग मध्ये आता गाड्या लावल्यात. इथून चालत जायचंय. दर्शन गर्दी काहीच गर्दी नव्हती. चाललोय आम्ही. रूम बघतो आता. स्टे करणार आहे. दाखवतो तुम्हाला. पोचलो आम्ही उदयपूरमध्ये. 13 मिनिट दाखवते. रूम बुक केलं स्टेसाठी. दाखवतो मला. जेवण करायचं आम्हाला. हॉटेल शोधते आम्ही. किती वाजले ते 9:54 मिनिटं झाल्यात. 10 वाजत आल्यात. पोचले मित्रांनो हॉटेलजवळ. हे बघा समोर हॉटेल आहे आमचं. हॉटेलचं रेस्टॉरंट आहे. 10:30 वाजता बंद होतं. 10 वाजले आता. आम्ही चाललो डायरेक्ट रेस्टॉरंटमध्ये. भूक लागलेली. रूममध्ये नंतर जातो जेवण करून. भेटलं तर रूम. काय झालं. गुड नाईट. गुड नाईट. 9 वाजलेत. आता आम्ही आहे उदयपूरमध्ये. आता आम्ही तर आजचा आपला पहिला दिवस आहे उदयपूरमध्ये. आता बघू आपण कुठं जायचं आहे काय. पहिलं आपण सिटी पॅलेसला जाणार आहे. तर निघाले. 10:20 झालेत. उदयपूरमधला पहिला दिवस. आलोय. गाडी लावली पार्किंगला. इथून आता ऑटो करून जाणार आहे सिटी पॅलेसला डायरेक्ट.
चाललो आहे आता पहिलं सिटी पॅलेस करणार आहे आणि तिथून सिटी पॅलेस झाल्यानंतर 2-3 स्पॉट पाहिलं आम्ही ते करणार तुम्हाला दाखवतो. पर पर्सन 400 रुपये चार्जेस आहेत. 8 जणांची तिकीट काढले 3200 रुपयाचे.